अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये औरंगजेब कबरीचा मुद्दा सुरुवातीपासूनच केंद्रस्थानी राहिला। मात्र कालपासून दिशा सैलेंच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर नवं राजकीय घमासान पाहायला मिळतंय। यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची काय प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रियाही पाहूया। जनतेचे मूळ प्रश्नाला बगल देण्यासाठी सरकार हा प्रयत्न प्रत्येक अधिवेशनात करताना आपण पाहतोय। महाराष्ट्रामध्ये जो गुजरात पॅटर्न या सरकारने जो आणलेला आहे त्याचंच हे चित्र आहे। लोकांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये घुसणं, मूळ मुद्द्याला जनतेच्या मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करणं आणि व्यक्तिशः लोकांची बदनामी करणं हा या सरकारने चालवलेला एक अजेंडा आहे। हे सुसाईड झालं होतं, याच्यामध्ये त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांनी वेगळी वक्तव्य केलं होतं। आता ते कदाचित 4 वर्षानंतर त्यांना असं वाटत असावं की न्याय मिळावा म्हणून ते कोर्टात गेले असतील। भाजपकडनं याचं वेगळ्या पद्धतीने राजकारण केलं जाईल, कारण दिशा सैलेंच्या वडिलांनी त्यावेळेस सांगितलं होतं कोणी या बाबतीतलं राजकारण करू नये। दिशा सैलेन प्रकरणावर बोलत असताना आमची बाजू ही मुनगंटीवार साहेबांनी व्यवस्थित मांडली आहे। त्यांनी सांगितले सुविधार पुरावा त्यांच्याकडे नाही, कोणाकडेच नाही, त्यामुळे त्यांनी जी बाजू मांडली तीच खरी बाजू आहे आणि त्यांनी ती व्यवस्थितपणाने मांडली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।